नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले, अनिलची वाट पाहिल्यावर 9 नंतर सर्वजण जेवायला बसतात. आता पुढे टेबलावरच्या प्रत्येकाला अनिल हर्डीकरची अनुपस्थिती जाणवत होती. सगळेच अवघडले होते. जेवताना जेवण गप्पात अनिल आल्यापासून रेंगाळत रंगत होत होती. आज काय वाचलं, कोण भेटलं, चुकीच्या संदर्भ ग्रंथाचा प्राध्यापक रूपवेध कसा आग्रह धरीत होते, मूळ वाचनच कमी पडत असल्याचा नव्या पिढीवर आरोप, डिग्री हेच ज्ञान यावर व्याख्यान, ज्ञान आणि पदवी यांचा अनन्यसाधारण संबंध नाहीच ही त्याची भूमिका. घरातल्या मंडळीवर एक नवाच विषय मांडला गेलेला होता. मोहन म्हणालाही, हर्डीकर काका नाहीत, मजा येत नाही. प्रभाकर शांत, चेहऱ्यावरची रेघ न रेघ ताटलेली. बाबा, हर्डीकर काका किती शिकलेत ओ? मॅट्रिकपर्यंत. त्यांचे वडील हे पण इतिहासाचे प्राध्यापक होते. मला शिकवायचे ते प्राण ओतून. पण आम्ही नालायक. आम्हाला कुठला इतिहासात इंटरेस्ट? आमची स्वप्न वेगळीच होती, इंजिनियर बनण्याची. मॅट्रिकनंतर इतिहासाची आणि माझी फार फारकत झाली. आता तर काही आठवत नाही. तो डगमगत होता स्वतःच्याच न स्मरणाऱ्या भूतकाळासाठी. अर्थच हरवल्यासारखा थांबलेला प्रभाकर एका त्वेषाने बोलू लागला. यानं बापानं जमलेली पुस्तकं, पोथ्या, चित्र, शिलालेख नुसते जपले नाहीत तर त्यात भर घातली. त्यात त्याने 2 पुस्तकं लिहिलीत, शालिवाहनकालीन भारत व संस्कृती आणि इतिहास, संस्कृती आणि मानव या नावाची. इथेही ते एका मोठ्या पुस्तकाच्या लेखनासाठी आलेत. किती अभ्यास करतात ते पाहिलं ना? कशासाठी, कुणासाठी? त्याने ते प्रश्न स्वतःलाच विचारले असावेत. ज्ञानाची अतिभूक अशी एखाद्यालाच असते. बाकी सगळे ज्ञानाचा पोटासाठीच उपयोग करतात. अज्ञान हे ज्ञानासाठीच मानणारे फार थोडे. प्रभाकरनं अनिल हर्डीकरचं नाव त्या यादीत घातलं होतं. दुसरे दिवशी रात्रीही अनिल हर्डीकर आला नाही. तेव्हा प्रभाकर, शीला आणि मोहन व सोनाली सारी अस्वस्थ झाली. प्रभाकरनं विचारलं शीलाला, तू काही त्याला विचारलं नाहीस ना? किती दिवस मुक्काम वगैरे? नाही हो, कळवळून शीलानं सांगितलं. तिला सुनं वाटत होतं. महिनाभरात त्याच्या वावराची, अस्तित्वाची दखल त्या कुटुंबानं घेतली होती. एखाद्याच्या येण्या जाण्याची ही एक सवय होते, रुटीनच बनतं. मग त्यात माणसाला खंड पडलेला चालत नाही. अनिल हर्डीकर परतायच्या आत दुपारी प्रभाकर दौऱ्यावर गेला होता. अचानक असा रात्री 10ला पुस्तकांची जाड पिशवी घेऊन हर्डीकर दारात. चेंज नाही, रिक्षाने आलो वहिनी साहेब, सुट्टे पैसे देता का? ती फणकऱ्यातच. वहिनी साहेब म्हणून एखाद्या कुटुंबाला किती लुटायचं? तिच्या मनात प्रश्न. मोहन हाती तिनं पैसे पाठवले. आता इतक्या रात्री काय जेवण करणार? तिला कोडं. तो मोहनला म्हणाला, मोहन, तांब्या भांडं भरून ठेवतोस इथं आणि वहिनी साहेबांना सांग माझं जेवण झालंय. रात्री त्याच्या स्टडीत लाईट, तीही जागी. मोहन प्रभाकर इथं नसल्याचं सांगितलं की काय? तिच्या मनात संशयाचे थैमान. अविवाहित माणूस, त्याचा काय भरोसा? मध्यरात्री पाणीच संपले म्हणून आत येईल. मुलं खोलीत झोपलेली पाहून तिचं हृदय थरथरत होतं. डोळ्यात पाणी जमत होतं. आपण अतिच विश्वास ठेवल्याचा रागही येत होता. पहाटे पुढे केव्हा तरी तिचा डोळा लागला आणि सकाळी उठायला उशीरच झाला. त्याची प्रत्येक हालचाल मग तिला गूढ वाटत गेली. तो विद्यापीठात निघत होता. तोच जीप दारात उभी. जोगदंड घाईघाईनं आत येत म्हणाला, बाई चला लवकर, साहेबांना ॲक्सिडेंट झाला मुरुड फाट्याजवळ, त्यांना ॲडमिट केलंय. तिच्या साऱ्या जाणीवा बधीर. बोहोऱ्यात आत आपण कुठल्या तरी वेगाने ओढले जातो ही भयानक देह मनाचा थरकाप उडवणारी जाणीव. मुलं शाळा कॉलेजात.
ती एकटीच उरलेली. तोही थांबला. निघालेला थांबला. चला वहिनीसाहेब, मीही येतो तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये. कसे तरी घरात होते नव्हते तेवढे पैसे पर्समध्ये कोंबून ती त्याच्याबरोबर जीपमध्ये बसली. शब्द हरवले होते. दुःख शब्दातील होतं, आरपार चिळकांड्या उडवणारं. प्रभाकरला डोळ्याने बघेपर्यंत मन भगभगत राहणार हे तिला माहीत होतं. त्याची विचारपूस करण्याअगोदर तीच ढसाढसा रडू लागली. तो अगोदरच वेदनेने घेरलेला अनिल त्याच्या कॉटवर त्याच्याजवळ बसून त्याला सांभाळत होता, समजावत होता. फक्त मांडीचं हाड त्याला क्रॅक्स गेलेले होते. प्लॅस्टर घातलेलं होतं. त्याचा डावा पाय ताठ. अनिल हर्डीकर त्याला थोपटत होता. शीलाला वाटलं, काल रात्रभर ज्या माणसाबद्दल आपण कसे असे विचार मनात घेतले, तोच माणूस आज आपल्याला आधार वाटतोय. आपल्याला आणि प्रभाकरलाही. 2 दिवस प्रभाकरसोबत रात्रीचा तोच दवाखान्यात झोपला. त्याच्यासाठी फळं बिस्किट आणून ठेवली. त्याचं संशोधन, त्याचा अभ्यास, वाचन सारं कुठं तरी त्याच्यापासून दूर लांब होतं. ते त्याचं जीवन होतं. महिनाभर अनिल हर्डीकर वेळ ठेवून प्रभाकर कितीही दमला थकला तरी बोलत होता. तो असेपर्यंतची त्याची कामंही करत होता. प्रभाकरला त्याच्या वेदनांचा विसर पडावा असाच त्याचा प्रयत्न असावा. त्याचं प्रचंड वाचन होतं. कुठले कुठले ग्रंथ, त्यातले संदर्भ तो आपल्याच अंदाजानं प्रभाकर, मुलं ह्यांचं मनोरंजन करत होता. त्या अपघातापासून त्याच्याकडे बघण्याचा तिचा मात्र दृष्टिकोन बदलून गेला. तिचा स्वर मऊ झाला. त्याच्यासाठी काही करताना मन कुरकुरू लागेना असं झालं. त्याचा सहवास, अस्तित्व, यातलं लादलेपण संपून गेलं. त्याने एके दिवशी 200 रुपयाचं पाकीट शीलाकडे दिलं. म्हणाला, प्रभाकरला सांगू नका, अडचणीला थोडा हातभार, एका लेखाचे पैसे आहेत. ती संभ्रमात पडली. कुठला कौल मानावा न कळण्याच्या दोलायमान स्थितीत तिने ते पैसे वापरले नाहीत. पण माणूस जिथे हक्काने राहतो तिथे गुंतून पडतो हेच खरं. 8 महिने कसे गेले कळलं नाही. त्यानं आपला निघण्याचा दिवस सांगितला आणि प्रभाकर मुलासह तीही अस्वस्थ झाली. आपण इतक्या का अस्वस्थ झालो तिलाच कळेना. हे कसले ऋणानुबंध असतात. माणसं एकमेकाकडे बदलून बदलून वेगवेगळ्या दिशेने पण एका ओढीने जवळ येतात, आणली जातात. कोणाचा कसला हेतू असतो यात? कालपर्यंत त्याच्या विरोधात असणारे आपण, तिला वाटले आज का उदास होतोय. त्यानं तर आपलं असं काही आवर्जून सांगितलं नाही. आवड, काही बरे वाईट, या अफाट प्रवासात त्यालाही घर, मुलं हवी होती का? त्यांचा तर प्रवासच वेगळ्या दिशेने होता. तो सुखी समाधानी वाटायचा. मुलांशी, प्रभाकरशी बोलताना तर जास्तच हळवेपणाची झालरही त्याला असायचीच. ती त्याने कबूल केली नाही तरी जाणवायची. त्याने संयमानुसार आवरायला घेतलं होतं. काय पुस्तकं, कागदं, थोडे साधे सुती कपडे आणि शाल. तो गेल्यानंतर कितीतरी दिवस रिकामे रिकामे वाटले. तो इथला होताच कुठे, फक्त थांबला होता. काही हवं ते साध्य करण्यासाठी. त्याचं काम आटोपताच तो निघाला. त्या क्षणांना भोवळ आलेली होती. आठवड्यात घर सावरलं. बोलण्यातले त्याचे उल्लेख कमी कमी होत गेले. हा काळाचाच महिमा. पुन्हा ते चौकोनी कुटुंब उरलं. त्यांच्या स्वप्नासह, इच्छा अपेक्षासह. 1.5 महिन्यांनी मुंबईहून पत्र आलं. त्याच्या त्या पुस्तकाचं विमोचन होतं. सोबत त्याच्या हस्ताक्षरातलं आग्रहाचं निमंत्रण. शीलाला वाटलं, इतका तो आपल्यावर व्हरांड्यातच लिहित होता, पण त्याचं अक्षर आपण कधीच पाहिलेलं नव्हतं. साधं, स्वच्छ, सुटसुटीत, विश्वसनीय असं हस्ताक्षर होतं. समोरच्याचं मन हे स्वच्छ करणारे. मोजक्या 7-8 वाक्यांचं ते चिटूर, पण संपूर्णता
अर्थपूर्ण. इतकं साधं गोळीबंद लिहायलाही तपश्चर्या लागते. तिनं ठरवून टाकलं. प्रभाकर शांतच, काहीच बोलत नव्हता. नाही जायचं हे तरी ठासून सांगायला काय हरकत आहे. तिला वाटलं, नाही तरी आलेल्या सगळ्याच निमंत्रणांना आपण कुठे जातो? जाणंही शक्य नसतं. पण अभिनंदनची तार तरी प्रभाकरनं उत्साहाने करावी अशी तिची अपेक्षा. पुस्तक प्रकाशनाचा दिवस तिने कॅलेंडरवर वर्तुळात टाकला. एक परीघ आखला. घरात वावरताना तिचं त्या तारखेकडे लक्ष जातच होतं. 2 दिवस, 1 दिवस, आजच. तिनं त्याला अडवून विचारलं, तार केली का हर्डीकरला? नाही, वेळच झाला नाही. मला सांगायचं, मोहनला सांगायचं. त्यांनी इतकं आवर्जून निमंत्रण पाठवलं होतं. खरं म्हणजे जायलाच हवं होतं. त्याला फार आनंद झाला असता. पोरांच्या फिया, इन्कम टॅक्स, पैशाने सुद्धा सवड हवीच असते. तो हनुवटीवर अस्वस्थपणे हात फिरवत राहिला. त्यानं खर्चाचा भोपळा दाणकन तिच्या पुढ्यात आदळला होता. तरीही तिला वाटलं, जायला हवं होतं. कितीतरी नव्या क्षेत्रात या माणसांची ओळख झाली असती. त्याच्या नात्यागोत्यापैकी कोण कोण आलं असेल? तिला तर्क लढवता येईना. प्रेमाचंही कुणी नव्हतं. 8 महिन्यात त्याच्या बोलण्यात तसा कुणाचा हळवेपणानं उल्लेखही तिला जाणवला नव्हता. मग तिला तीव्रतेनं वाटलं, आपण प्रभाकर मुलं त्याला खरंच हवी होतो की काय? त्याची आशा, त्याच्याकडून त्याचं कर्तव्य कौतुकानं पाहणारी, त्याच्या रागावलेल्या पत्राची ती वाट बघू लागली. प्रभाकरला मात्र साऱ्याचा विसर पडलेला होता. तो त्याच्या ऑफिस रुटीनमध्ये बुडालेला होता. मुलं परीक्षा संपल्यामुळे मित्रासह नव्या प्रोग्रॅममध्ये दंग होती. 15 दिवसांनी तिच्या नावाने एक पार्सल आलं. तिने सही करून पार्सल घेतलं, फोडलं. हात थरथरत होता. कसलं तर जाडजूड पुस्तक आलं होतं. भराभर तिने आवरण फोडून दिलं. आत इतिहासातील संस्कृती संदर्भ अशा मथळ्याचं, गुळगुळीत करड्या वेष्टनाचं 500-600 पेजेसचं पुस्तक होतं. पुस्तकाच्या खाली अनिल हर्डीकर अशी अक्षरं होती. तिने उभ्या उभ्याच पुस्तक चाळायला घेतलं. आतल्या पानावरून धावती नजर टाकून ती पुन्हा पहिल्या पेजवर आली आणि आत ऋणनिर्देशमध्ये तिचं व प्रभाकरचं नाव होतं. अर्पण पत्रिकेत तर ते पुस्तक तिला अर्पण केलेलं होतं. ज्यांच्या सहकार्याशिवाय या संशोधन ग्रंथाचा शेवट कठीण गेला असता त्या वहिनी साहेबांना. सौ शीला, या इतक्या योग्यतेचे आपण याला कसे काय वाटलं? तिला नवलच वाटलं. कष्ट, श्रम, प्रयत्न त्याचे, फक्त त्याचेच. कृतज्ञतेच्या भावनेने तिचे डोळे ओलावले. तिने मग त्याला दिलगिरीचं मोठे पत्र लिहिलं. त्याच्या मुंबईच्या पत्त्यावर. त्याच्या एका स्नेहीचं पत्र. तो दिल्लीला गेलाय एक नवाच संदर्भ ग्रंथ लिहिण्यासाठी. केव्हा परतेल माहीत नाही मलाही. त्याचा नक्की पत्ता माहीत नाही. मिळाल्यास कळवेन. मधल्या 3 वर्षात अनिल हर्डीकरचा पत्ता नव्हता. त्याचं पुढं काय झालं माहीत नव्हतं. पण पाडवा आला. अंगणातल्या कडुनिंबाच्या लिंबाला फुलं आली की तिला तो आठवायचा. त्याची आठवण यायची. तो प्रभाकर मागे बसून स्कूटरवरनं आला होता. त्याने बॅग हातात वरती उचलूनच नमस्कार केला होता. त्याला ताप आहे असं मोहननं सांगूनही तिने दुर्लक्ष केलं होतं आणि त्याच्या अस्तित्वाकडेच एका क्षुद्र क्षणी संशयाने बघितलं होतं. त्याची प्रभाकरच्या अपघातात झालेली मदत आणि या सगळ्याची उतराई म्हणून त्याच्या लेखाचे तिनं दिलेलं 200 रुपये. त्यानं दिलेलं 200 रुपये आणि तिला अर्पण केलेला 7-8 वर्षे संशोधन करून पूर्ण केलेला ग्रंथ. ते नुसते संदर्भ गोळा करीत राहायचे. मग तिला अपराधी वाटेनासं व्हायचं. कारण जेव्हा अंगणातलं कडुनिंब नाजूक नाजूक फुलात भरलेलं असायचं
धन्यवाद.